नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रात्र झालेली असते आणि रमाला अचानक जाग येते, कारण तिला अक्षयचाच विचार आपल्या मनामध्ये असते आणि अक्षयच्या आठवणीने तिला टेन्शन येते की अक्षय बरा आहे की नाही, अक्षयला काही झाले तर नसेल ना. म्हणून रमा घाईने उठते आणि लगेच दरवाजा उघडून ती जायला निघते. कावेरी आणि मंगलमावशी झोपलेले असतात. रमा बाहेर येते आणि घाईने जायलाच निघलेली असताना लगेच पंकज रमाला बघतो. पंकज म्हणतो की काय गे रमा, कुठे निघालीस इतक्या रात्रीची. तेव्हा रमा म्हणते की काका, मला खरंच खूप टेन्शन आले, यांना भेटायला मला जायचे म्हणून मी निघाले. अगं तिकडे काही होत नाही, सर्व काही व्यवस्थित असेल. त्यांच्याकडे इतका पैसा आणि पैशावाले लोकांना काही होत नसते. नुसता पैसा असून सुद्धा उपयोग नाही, माणुसकी सुद्धा असावी लागते. आणि त्या घरामध्ये काही लोक खरंच बाकीचे लोक सोडून चांगले आहेत, पण काही लोक खूप वाईट आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांचा जीव सुद्धा घ्यायला मागे पुढे बघणार नाही. रमा म्हणते की पण हे तसे नाही हो काका. काका म्हणतात की अगं मग ते तसे नाही, मग कशाला त्यांच्यावर इतका राग धरून बसली. सोड ना तो राग आणि बोल ना त्यांच्याबरोबर. रमा म्हणते की काका, मी राग विसरायला तयार होते, मी त्यांची वाट बघत होते, पण ते मला भेटण्यासाठी का आले नसेल. मी त्यांना फोन सुद्धा केला होता, पण तो फोन त्यांचा रेवाने उचलला, मग मी काय करणार. काका म्हणतात की अगं आजची रात्र तू शांत झोप, उद्या सकाळ झाली का आपण दोघी तिकडे जाऊ. रमा काही ऐकायला तयार नसते. तर पंकज काका म्हणतात ठीक आहे, मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. म्हणून ते दोघे सुद्धा तिकडे मुकादमांच्या घरी जायला निघतात. त्यानंतर इकडे आनंद आणि सीमा गाडीतून घरी येत असतात. तेवढ्यात रेवाचा फोन आनंदच्या मोबाईलवर येतो. तेव्हा आनंद हा सीमाला फोन घेण्यासाठी स्पीकरवर ठेवून सांगतो. रेवा खुश होऊन म्हणते की अक्षय शुद्धीवर आलात. ते ऐकून आनंद आणि सीमाला खूप आनंद होतो आणि ते परत हे हॉस्पिटलला जायला माघारी गाडी वळून घेतात. त्यानंतर इकडे पंकज काका आणि रमा सुद्धा रिक्षातून घरी येत असतात आणि त्याच वेळीस गाडी आणि रिक्षा एकमेकांच्या समोरून जातात. त्यानंतर इकडे रेवा लगेच फोन करून आयाजीला सुद्धा सांगते की अक्षय शुद्धीवर आला. तर आयाजी म्हणते की छान, चांगली बातमी दिलीस, म्हणून फोन कट करते. त्यानंतर इकडे अक्षय हा रमा करत असतो. रेवा म्हणते की अरे अक्षय, रमा नाही रेवा बोल, आणि लगेच ती डॉक्टरांना बोलवण्यासाठी बाहेर येते. त्यावर लगेच रमा आणि पंकज काका मुकदमांच्या घरी येऊन पोहोचतात. तर पार्वती आजी रमाला बघून विचारते की काय ग, तू येथे कशाला आलीस. तेव्हा रमा म्हणत असते की आयाजी प्लीज, मला यांना भेटायचे, मला यांची खरंच खूप काळजी वाटते आणि माझ्या मनाला चैनच देत नाही, नक्की यांना काहीतरी झाले असेच वाटते. तेव्हा पार्वती आजी मनात विचार करते की अरे बापरे, खरंच हिला काहीच माहिती नसताना हिला कसे समजले. म्हणून पार्वती आजी घरातून बाहेर येते. रमा विचारते की अहो आजी बरे आहेत ना, हे खरे सांगा ना. तेव्हा पार्वती आजी खोटं सांगते की अक्षय एकदम बरा आहे, त्याला काही झालेले नाही. आणि समजा अक्षयला काही झाले, मग तू काही डॉक्टर आहे का, तुला नर्स आणि डॉक्टर यातील फरक समजतो का, तू नेमकं काय करणार. आणि तुला तो फरक नाही समजणार, कारण तुझं शिक्षण सुद्धा कमी आहे आणि तुझी ती लायकी सुद्धा नाही, त्यामुळे तुला सांगून काही उपयोग सुद्धा नाही. तेव्हा रमा म्हणते की आई आजी प्लीज सांगा ना. रमा हात जोडून विनवणी करू लागते की प्लीज मला त्यांना भेटून द्या, नाहीतर ते बरे आहेत ना हे मला काहीतरी सांगा. कारण रमाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते, तिला अक्षयचीच काळजी वाटत असते. पार्वती आजी म्हणते की तू गेली ना घर सोडून, त्यामुळे आता तुला त्याची काही काळजी नाही आणि तुला मी त्याला भेटून सुद्धा देणार नाही आणि काहीच सांगणार सुद्धा नाही. तू तर घर सोडून गेली आणि येथे त्याची काळजी घेण्यासाठी रेवा तर आहेच, आणि रेवा तुझ्यापेक्षा जास्त अक्षयची काळजी घेते. मला आणखीनच धक्का बसतो. त्यावर लगेच पंकज म्हणतो की ओ आजी प्लीज, पोरीचा जीव असा कासावीस झाला, तुम्ही एकदा तरी तिला अक्षय जावई बापूंना भेटून द्या. तर लगेच पार्वती आजी म्हणते की तुझा काय संबंध रे, ती तर नातं तोडून गेली आहे, मग तू का समजावतो हे सर्व, कोणत्या नात्याने. तेव्हा रमा म्हणते ठीक आहे, तुम्ही नाही ना मला भेटून देणार, म्हणून मीच जाऊन बघते. म्हणून रमा आतमध्ये जायला निघते. दरवाजात पाऊल ठेवणार तोच पार्वती आजी रमाला म्हणते तू जर आतमध्ये गेलीस तर तुला अक्षयची शपथ आहे. तर रमा तेथेच पाय ठेवून उभी राहते आणि रडतच विचारते की आयाजी, मग तुम्हीच सांगा हे व्यवस्थित ठीक आहेत ना. त्यावर लगेच पार्वती आजी म्हणते की तुला घरात येण्याचा काहीतरी बहाणा हवा असेल, म्हणून कोणतेही कारण काढून तू मुद्दाम येथे आले असतील, पण माझा अक्षय तू येथे नाही तरी सुद्धा सुखरूप आहे आणि अगदी आनंदात.
तर पंकज म्हणतो की रमा, ह्या आजीबाईच्या तोंडचा पट्टा जर सोडला ना, बाकी सर्व काही अलबेल असणार. तेव्हा पार्वती आजीला पंकजचा राग येतो आणि तो इथून निघ असे पंकजला ती सांगते. जाताना या तुझ्या भाचीला सुद्धा इथून घेऊन जा. तेव्हा पंकज म्हणतोय आम्ही तर जाणार आहेत, पण रमा एक गोष्ट लक्षात ठेव, जावई बापूंचे तुझ्यावर जर प्रेम असतील तर ते स्वतःहून तुझ्याकडे येतील. तेव्हा पंकज काका रमाला घेऊन चल म्हणतो. तेव्हा रमा रडतच पंकज काकाबरोबर निघून जाते आणि मागे वळून बघत असते. त्यानंतर इकडे अक्षयला शुद्ध येते. सीमा, रेवा आणि आनंद सर्वजण तेथेच असतात. अक्षय विचारतो की रमा कशी आहे. रमाला हे सर्व कळवले का. तेव्हा मात्र सीमाला पार्वती आजीच्या बोलण्याचा हा आठवण होते की पार्वती आजीने सांगितलेले असते की खबरदार, रमाला कोणीही गोष्ट कळवायची नाही आणि रमाची सावलीसुद्धा अक्षयवर पडता कामा नये. सीमा म्हणते की माझी चूक झाली आणि मी खूप वेंदळी आहे, म्हणून मी ती लगेच रमाला कॉल करण्यासाठी लागते. तर अक्षय म्हणतो की नाही, कोणीही रमाला काही सांगू नका, मी स्वतः रमाच्या घरी जाईल आणि तिला परत आपल्या घरी घेऊन येईन. माझा फक्त ॲक्सिडेंट झाला म्हणून रमाने धावत पळत यावे असे खरंच मला वाटत नाही. मला बरं वाटल्यानंतर मी स्वतः जाईल आणि रमाला आपल्या घरी परत घेऊन येईन. अक्षयला बोलताना खूप त्रास होत असतो. सीमा म्हणते की अरे बाळा, तुला बोलताना त्रास होतो, तू खरंच कावेरीला तरी हे सर्व समजायला हवं, तिला कळायला हवं. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही. अक्षय लगेच सीमाला त्याची शपथ घालतो आणि आता प्लीज कुणाला फोनसुद्धा करू नको आणि सांगूसुद्धा नको. मला बरं वाटल्यानंतर मी स्वतः जाईल आणि रमाला आपल्या घरी परत घेऊन येईल, हे सर्व तो बोलत असतो. अक्षय बोलायचं काही थांबत नाही. माझी बायको आहे, मी तिला दुखावले आणि तिला घरी घेऊन येणे ही माझी जबाबदारी. अक्षयच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते आणि तो सीमाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. सीमा म्हणते की बाळा, तुला बोलताना त्रास होतो, तू नको ना रे बोलू. आणि रेवाच्या अगदी मनासारखं होत असते म्हणून ती मनात म्हणते की थँक्यू अक्षय, तूच तर माझा आणखीनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्यानंतर इकडे पार्वती आजी ही डॉक्टरांना फोन करून सांगत असते की माझा नातू लवकरात लवकर रिकवर व्हायला पाहिजे आणि आता मी येण्यासाठी तिकडेच निघले असे बोलून ती फोन कट करते. तेवढ्यात रेवा ही घरी येते. पार्वती आजी विचारते की काय ग रेवा, आता अक्षय कसा आहे. अक्षयला जर काही झाले तर मला खरंच चैन देत नाही. तेव्हा रेवा म्हणते की अक्षय आता बरा आहे आणि आजच त्याला डिस्चार्ज मिळेल, आपण त्याला घरी घेऊन येऊयात. आणि एक गुड न्यूज आहे असे बोलून ती सांगत असते की सीमा काकू म्हणजे सासूबाई या अक्षयला म्हणत होत्या मी कावेरीला हे सर्व सांगते आणि तिच्या घरी जाऊन रमाला सुद्धा हे सर्व सांगते, परंतु अक्षयने तिला काही सांगून दिले नाही आणि अक्षयने स्वतः रमाला काही सांगून न देण्याचे सीमाला सांगितले. तर पार्वती आजी म्हणते की खरंच हे तर चांगले झाले आपल्या फायद्याचे आणि काल रमा इकडे आली होती अक्षयला भेटण्यासाठी, परंतु मी तिला काहीच सांगितले नाही आणि आतमध्ये सुद्धा जाऊन दिले नाही. रमाला आता असेच दाखवायचे की अक्षय तुझ्याबरोबर खूप असं आनंदात आहे आणि रमाला असे दाखवायचे की त्याला आता रमाची गरज सुद्धा नाही. तर रेवा आतमध्ये निघून जाते. त्यानंतर इकडे रमा ही मुकदमांच्या घरी आलेले क्षण तिला आठवतात आणि पार्वती आजी तिला म्हटलेले की रेवा ही आहे ना अक्षयची काळजी घेण्यासाठी, अक्षय एकदम सुखात आहे. तर रमाला आणखीनच टेन्शन येत असते. त्यानंतर इकडे आरती ही किचनमध्ये चहा बनवत असते आणि रेवा तिथे चहा घेत असते. तेवढ्यात लगेच आरतीला उलट्या लावू लागतात आणि तिला त्रास होतो. तर आरती जायला निघते तर जान्हवी विचारते की अगं आरती काय होते, कसला त्रास होतो तुला आणि एकदा माझ्याशी बोल म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा आरती म्हणते की मी तुम्हाला काय सांगू जान्हवी वहिनी, माझं कायमचंच रडगाणं असतं ते, घरात काही कमी टेन्शन आहे का सध्या. जान्हवी म्हणते की हे बघ आरती, तुला आता सध्या खूप स्ट्रेस आलेला आहे आणि त्या स्ट्रेसमुळे तू जाडसुद्धा खूप झाली आणि तुझं पोटसुद्धा खूप दिसते आणि तुला काय झाले ना ते मला खरंच कळले. तेव्हा आरती ही धक्क्याने विचारते की जान्हवी वहिनी तुम्हाला खरंच सर्व कळले का. तेव्हा जान्हवी म्हणते की हो, तुला बाळ होत नाही म्हणून तुला खरंच खूप टेन्शन आले. त्या टेन्शनमध्ये तू जास्त खाते त्यामुळे तुला ते पचन होत नाही आणि अशा उलट्या होत असतात, त्यामुळे तू जरा तुझी काळजीच घे. तेव्हा आरती म्हणते की हो का, हो असेच असेल. तेवढ्यात लगेच आनंदचा फोन जान्हवीच्या मोबाईलवर येतो आणि फोनवर विचारत अक्षय कसा आहे असे बोलून जान्हवी बाहेर बोलत जाते. तर आरती म्हणते की खरंच जान्हवी वहिनींना समजले नाही हे तर चांगलेच आहे, खरंच त्यांचा भोळेपणा सुद्धा कधी कधी खूप कामी येतो. त्यानंतर इकडे रमा ही बसलेलीच असते
तेवढ्यात कावेरी ही पंकज काकाला चहा घेऊन येते आणि त्यांना चहा देते आणि रमाला तसे बसलेले बघून विचारते की अगं रमा, उठ ना, किती वेळ झाला तू तेथेच एका जागी बसून आहेत. तेव्हा पंकज म्हणतो की अहो ताई, काल रात्री ती पांढऱ्या केसाची म्हातारी खूप अशी विचित्र वागली आणि रमा तिच्या खूप हातापाय पडत होती जावई बापूंना बघण्यासाठी, परंतु ती खूप वाईट वागली आपल्या रमाबरोबर. म्हातारी माझ्या खूप डोक्यात जात होती. आपण गरीब आहोत पण दृष्ट नाहीत. तेव्हा कावेरी ही रमाला समजावते आणि रमा म्हणत असते की मला कसे का समजले नसेल की सर्वच माझ्यापासून काहीतरी नक्की लपवतात. आणि आई आजी काहीतरी विचित्रच काहीतरी लपवत असल्यासारखं वागत होत्या. माझ्या ते लक्षात आले. तेवढ्यात रेवा ही दरवाजात येते. रेवा म्हणते की खोटं बोलून काय मिळणार त्यांना. तर रमाला खूप राग येतो. रमा उठते आणि तुला सांगितले होते येथे कशाला आलीस तू. तर रेवा म्हणते की अगं जे खरं आहे ना ते सांगण्यासाठी येथे आले आणि सध्या अक्षय त्याच्या ऑफिसच्या कामामध्ये खूप बिझी आहे आणि लवकरच मी आणि अक्षय ऑफिसच्या काही कामासाठी बाहेर सुद्धा जाणार आहोत. तर ते ऐकून रमाला तर आणखीनच धक्का बसतो. तर रमा लगेच कावेरीला म्हणते की म्हणून हे आले नसतील का इकडे. तेव्हा लगेच रेवा खोटं बोलून म्हणते की अगं रमा, व्हिडिओ तर मी तुला पाठवला होता आणि तो तू बघितला नाही का. तेव्हा रमाला आणखीनच धक्का बसतो. रेवा बोलते की अगं तुझा माझ्यावर विश्वास नाही, पण खरं सांगू अक्षयला जर यायचे असते तर तो केव्हाही आलाच असता आणि परवा तर दसरा होता, मग सणाच्या दिवशी तो इकडे येऊ शकत होता ना. तेव्हा रमा म्हणत असते की रेवा, तुझ्या या बोलण्यावर माझा खरंच विश्वास नाही. रेवा म्हणते की मला माहिती नाही की अक्षय असा का करतो. एकीकडे मला प्रेमाची कबुली देतो आणि दुसरीकडे तुझ्याशी असे खोटे बोलतो. शेवटी तो शशिकांत मुकादम यांचाच मुलगा आहे. त्याला हे सुद्धा माहिती आहे की ह्या दोघी सुद्धा मला सोडून नाही जाणार. आणि मला एक गोष्ट सांग, मी तर त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा आले होते, मग मी काय करू शकते. तेव्हा रमाला खूप राग येतो आणि रमा म्हणते की रेवा शांत हो आणि येथून लगेच चालती हो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षयला डिस्चार्ज मिळालेला असतो. सीमा अक्षयला घरी घेऊन येत असते, म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर. तेवढ्यात रमा सुद्धा आलेली असते. रमाला बघून अक्षय आणि सीमाला खूप आनंद होतो. अक्षय विचारतो की तू मला सर्व सांगितले का. त्यानंतर इकडे आनंद हा जेथे अक्षयचा अपघात झालेला असतो त्या ठिकाणी आलेला असतो आणि त्याच फुगेवाल्याला तो आपल्या मोबाईलमधील जी गाडी आहे तो फोटो दाखवत असतो आणि ही गाडी तुम्ही पाहिलीत का, ह्या गाडीचा नंबर वगैरे काही. तेव्हा रेवा तेव्हा समोरून येत असते आणि त्या फुगेवाल्याला रेवाला बघून खूप मोठा असा धक्का बसतो आणि तो रेवाकडे बघूनच घाबरत असतो. तर आनंद वळून बघतो तर मागे रेवा असते. तेव्हा आता रेवानेच अक्षयचा अपघात केला हे सर्वांच्या लक्षात येणार का आणि हे सत्य लवकरच सर्वांना समजणार. ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.